महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। जे मंद्राचळ न ढाळिता, क्षीरसागर न डहुळिता, अनादि स्वभावता आयते आहे। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि तो गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून विस्ताराने आपल्याला सांगितलेला आहे। 10व्या अध्यायातला आपला विषय सुरू आहे। 18व्या श्लोकाचं चिंतन आपलं सुरू आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातून दिव्य असं ज्ञान किंवा विभूती अर्जुन महाराजांनी ऐकलेले आहेत आणि परत भगवान परमात्म्याने आपल्याला हे ज्ञान किंवा विभूती सांगाव्यात याच्याकरता म्हणून अर्जुन महाराजांनी भगवंताच्या शब्दांचं वर्णन केलेलं आहे। भगवंताच्या मुखातून येणारी जी अक्षर आहे त्याचं वर्णन अर्जुन महाराज करतात। भगवान परमात्म्याला अर्जुन महाराज असं म्हणतात, भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम। देव मला तुम्ही पुन्हा पुन्हा सांगा, कारण आपल्या मुखातून किती जरी ऐकलं तरी माझ्या कानाला तृप्ती प्राप्त होत नाही, मनाला तृप्ती प्राप्त होत नाही। कारण आपल्या मुखातून येणारे शब्द जे आहेत ते सामान्य शब्द नसून अमृत आहेत। सामान्य जरी अमृत असलं, स्वर्गातलं अमृत असलं तरी मनुष्याला नको वाटत नाही। मग तुमच्या मुखातून येणारं जे अमृत आहे, कथारूपी अमृत आहे, हे नको वाटेल कसं, याने तृप्ती होईल कशी? भगवान परमात्मा बोलणारे आहेत। भगवान परमात्मा जे बोलतायत हे सुद्धा काही सामान्य नाही। गीता जाना हे वाङ्मयी मूर्ती श्री प्रभूची, हे अक्षरे नवती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चित्कळिका प्रगटली देवी। आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी। हा आत्मा अवतरविती मंत्र अक्षरी ये, साचची बोलाचे नवे हे शास्त्र, संसार जिनते शस्त्र। आत्मा अवतरविती मंत्र अक्षरी ये, हे बोलायचं शास्त्र नाही। साचची बोलाचे नवे हे शास्त्र, संसार जिनते शस्त्र म्हटलेलं आहे। संसाराला जिंकणारं हे शस्त्र आहे आणि आत्मा अवतरविती मंत्र अक्षरीय, एक एक मंत्र जे आहे गीतेतला आत्म्याचं अवतरण करणार आहे, आत्मस्वरूपाला प्रगट करणार आहे। आणि म्हणून भगवंताची जे अक्षर आहेत ते अर्जुन महाराजांना अक्षर वाटत नाही, ते अमृत वाटतं। केवळ अमृत वाटत नाही, ते परमामृत वाटतं। कारण भक्तराज कीर्ती परिसत्व असे बरं का।
नाही तर काय काय लोक म्हणतात पसरत असे, आपल्यासारखी पसरत असे. आपण जरी ऐकत असलो तरी ऐकण्याकडे आपलं लक्ष नाही. म्हणून आपल्याला हे अमृत वाटत नाही. म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा आवड असेल, त्याचं महत्त्व कळलेलं असेल. अर्जुन महाराजांना भगवंताचे अक्षर, गीतेचे अक्षर अमृत वाटतात, परमामृत वाटतात. आपल्याला वाटतात का? जसं अमृताचं सेवन करताना माणसाला आनंद वाटतो, तसा गीतेचा श्लोक ऐकताना वाटतो का? वाटत असेल तर तो धन्य आहे. म्हणून ज्ञानोबारायांना म्हणावं लागलं, अर्जुनाच्या पंक्तीला बसणारे त्यांनी या. अर्जुनाची पांती जे परिसनया योग्य होती, ती कृपा करून संती अवधान द्यावे. म्हणून भगवान परमात्म्याला अर्जुन महाराज म्हणतात, तुमच्या मुखातलं हे जे परमामृत आहे ते पुन्हा पुन्हा जरी ऐकलं तरी सुद्धा कधीही तृप्ती होत नाही. किती वेळा जरी गीता ऐकली, किती वेळा जरी ज्ञानेश्वरी ऐकली तरी तृप्ती होत नाही. होत असेल तर ज्ञानेश्वरी कळली नाही, गीता कळली नाही. आणि म्हणून तुमच्या मुखातून हे जे अमृत आहे हे खरं अमृत आहे. परमामृत साचे म्हटलं. बरं, हे परमामृत आम्हाला जे प्राप्त झालेलं आहे, फार कष्ट करावे लागले का? ते अमृत प्राप्त करण्याकरता कष्ट करावे लागले. आपण काल पाहून आलो. मंद्राचल पर्वत आणावा लागला, वासुकीची दोरी, पुन्हा ते मंथन करा, भगवंताला कश्यप अवतार. बरं, मिळालं. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं आहे, मिळालं परंतु योग आला पण क्षेम नाही झाला, असं वर्णन केलं आहे. एवढं क्षीरसागराचं भांड, पुरं भांडणं निर्माण झाली. मला पाहिजे का तुला पाहिजे, भांडणं, संघर्ष. दानवांना मिळालं का? नाही मिळालं. ते भगवान परमात्म्याने मोहिनी अवतार धारण केला आणि देवांना भगवान परमात्म्याने ते अमृत दिलं. दानव म्हणायला लागले मोहिनी भगवंताला, अहो आम्हाला कधी देणार? म्हटले वरचं पातळ पातळ त्यांना देते, तुम्हाला घट्ट. दिलं का? नाही दिलं. म्हणजे एवढे कष्ट सहन करून ते अमृत मिळालं नाही. त्या काही दानवांना मरावं लागलं त्याच्यामध्ये. पण हे जे परमामृत आहे तुमच्या मुखातून आम्हाला प्राप्त झालेलं आहे सहज. जे मंद्राचळ न ढाळीता, मंद्राचळ पर्वताला काय हलवावं लागलं नाही. बघा ओवी नंबर 195, क्षीरसागर न डहुळीता. क्षीरसागराला सुद्धा घुसळावं लागलं नाही, मंद्राचळाला उचलावं लागलं नाही. हे परमामृत तुमच्या मुखातून आम्हाला प्राप्त झालंय. कसं आहे? अनादि स्वभावता आयते आहे. 3 विशेषणं ज्ञानोबारायांनी दिली. अनादि आहे, स्वभावता आहे आणि आयत आहे. काय? परमामृत. कशाला परमामृत म्हटलं इथं ज्ञानेश्वर महाराजांनी? भगवंताचं बोलणं आणि भगवंताच्या बोलण्यातून येणारं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाला, भगवंताच्या बोलण्याला या ठिकाणी अर्जुन महाराज परमामृत म्हणतात. हे भगवान परमात्मा जे आपल्याला ज्ञान सांगतायत, भगवंताचं हे बोलणं आहे, या बोलण्यातून होणारं ज्ञान आहे, आत्मस्वरूपाचं ज्ञान, ते अनादी आहे. अनादी म्हणजे ज्याला कुठलाही आदी नाही. परमात्म्याचं ते स्वरूप आहे आणि आदिम नसल्यामुळे याला अंतही नाही. बाकी सगळी पदार्थ जे आहेत ते आदिवान, अंतवान आहेत. एरती माईके नाही आदी अंती अवसानी म्हटलंय. पण ज्ञान म्हणा, भगवंताचं स्वरूप म्हणा, आपलं स्वरूप म्हणा, हे कसं आहे? अनादी आहे.
अगोदर स्वरूप आहे, मग स्वरूपानंतर स्वरूप, ज्ञानानंतर सगळं आहे. जगत आधी का ज्ञान आधी? ज्ञान आधी. अहो ज्ञानावर जगत भासलेलं आहे. जीव आधी का ज्ञान आधी? ज्ञान आधी. आता ज्ञान म्हणण्यापेक्षा परमात्मा आधी म्हणा. अहो ईश्वर आधी का ज्ञान आधी? ज्ञान आधी. कारण परमात्म्याच्या ज्ञानालाच माया उपाधी लागल्यानंतर ईश्वर भाव प्राप्त झालेला आहे. परमात्म्याने ज्ञान तयार केलेलं नाही. ज्ञान हे अनादी आहे. आणि म्हणून अनादी स्वभावता शब्द वापरला आहे. ज्ञान जे आहे ते स्वाभाविक आहे. ज्ञानामध्ये ज्ञान जे आहे ते आपलं सगळ्यांचं स्वरूप आहे, सगळ्यांचा स्वभाव आहे. स्वभाव अध्यात्म उच्चते असं म्हटलंय. सगळ्यांचा स्वभाव जो आहे तो ज्ञानाचा स्वभाव आहे बरं का. आपल्याला जर कोणी अज्ञानी म्हटलं तर आवडतं का? एखाद्याला मूर्ख म्हटलं तर तो म्हणतो तूच मूर्ख आहे. मूर्ख असला तरी त्याला मूर्ख म्हटलेलं का आवडत नाही? कारण तो ज्ञानस्वरूप आहे. त्याला मरण का आवडत नाही? कारण तो मूळचा अमर आहे. त्याला दुःख का आवडत नाही? कारण मूळचा आनंद रूप आहे. स्वभाव जो आहे त्या स्वभावाकडे माणसाची ओढ असते. आणि आपला मूळचा स्वभाव जो आहे, स्वाभाविकता जी आहे, ज्ञान हे स्वभाव, जीवाचा स्वभाव ज्ञान आहे, स्वाभाविक आहे. आणि आयत आहे बरं का. आयत म्हणजे सिद्ध आहे, साध्य नाही. त्याला तयार करण्याकरता दुसरं काय लागत? ते अगोदर ते आहे, मग बाकी सगळं आहे. मोठके गुरुमुखे उदय जत असे, आणि हृदयी स्वयंभू बचे असे का दिशे प्रत्यक्ष भावो लागे तैसे आपयसयाची. गुरु भक्त त्या ठिकाणी स्मरण करून देतात का ज्ञान तयार करतात, आत्मा तयार करतात, आत्मा देतात. ज्ञान आहेच, आत्मा आहेच, परमात्मा स्वरूप प्रत्येकाकडे आहेच, पण त्याचा विसर पडलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आईते केले नहो. आम्ही विधीचे सुद्धा जनिते आहोत, विधीचे सुद्धा बाप आहोत. ब्रह्मदेवाचे बाप कोण? आम्ही. सगळ्याचे बाप आम्ही. हे शरीराच्या दृष्टीने बोलणं नाही. स्वयंभू आहोत आम्ही. आई ते केले नव्ह, आम्हाला कोणी केलं नाही. देवाला कोणी केलंय का? भगवान स्वयंभू आहे, आयता आहे. म्हणून हे स्वरूप प्राप्त झाल्यानंतर, देवाच्या मुखातले अक्षर प्राप्त ऐकल्यानंतर अशा प्रकारे आनंद प्राप्त होतो, स्वरूपता प्राप्त होते. सुखे मी निजलोगा शून्य सारोनी तेथे, त्रिकूट शिखरी गा दान मिळे आयतय. बाकीचं सुख घ्यायचं असेल तर ते आयतं नाही, तिथे काहीतरी करावं लागतं. त्रिपुटी आणावी लागते, मन आणावं लागतं, बुद्धी आणावी लागते, वृत्ती आणावी लागते, मग सुख. ते आयतं आहे का? परंतु हे सुख जे आहे हे सर्वांच्या अगोदरचं सुख आहे, नित्य सुख आहे. याच्यासाठी काही करावं लागत नाही. गुरुवर्य सांगत असतात, परमात्मा हे आपलं स्वरूप आहे, त्याच्या प्राप्तीकरता काहीच करावं लागत नाही. पण हे काही करावं लागत नाही हा निश्चय होण्याकरता, कळण्याकरता जन्मभर करावं लागतं.
कारण तसा निश्चय लवकर होत नाही. अंतःकरण अशुद्ध असतं, अंतःकरण अस्थिर असतं. म्हणून आई ते आहे म्हटलेलं आहे. कसं आहे आणखीन ते, जे स्रवे ना द्रवे नव्हे बद्ध. बरोबर आहे ना? हां, जे द्रवना नव्हे बद्ध, जेथ नेनिजती रसगंध, जे भलतयाही सिद्ध आठवलेची भावे. असा इकडे मामांच्या याच्यात पाठ आहे. जे द्रवना नवे बद्ध, जे नेनिजती रसगंध, जे भलतयाही सिद्ध आठवलेची पावे. किंवा जे स्रवेना द्रवे नवे बद्ध असा पाठ आहे खंदारकर महाराजांच्या याच्यामध्ये. जे परमात्मा स्वरूप आहे. आता हे सगळं वर्णन कशाचं चाललंय? जरी भगवंताच्या मुखातून येणारं वचन त्याचं चाललेलं असलं तरी सुद्धा त्या वचनामुळे होणारी जी ज्ञानस्वरूपता आहे त्याच्याकडे आपल्याला हे लावावं लागतं. ते ज्ञान कसं आहे? परमामृत आहे. ते हे कसं परमामृत आहे? जे स्रवे ना द्रवे नवे बद्ध, स्रवत नाही, मधाप्रमाणे स्रवत नाही, पाण्याप्रमाणे ते द्रवीभूत नाही. आणि नवे बद्ध म्हणजे एखाद्या फळाप्रमाणे ते आकारबद्ध नाही, घट्ट नाही. थोडक्यात काय, ते सावयव नाही, निरवयव आहे. म्हणून याच्यामध्ये कोणताही विकार होण्याची शक्यता नाही. हे अमृत जे आहे ते नासण्याची शक्यता नाही, नष्ट होण्याची शक्यता या अमृतामध्ये नाही. ते जर स्रवत असतं, द्रवत असतं, बद्ध होत असतं तर कदाचित हे विकार त्याच्यामागे लागले असते, पण याच्या ठिकाणी नाही. कारण हे परमामृत आहे. हे आणखी एक ठिकाणी वर्णन आलंय, जे चळे ना ढळे. हां, सरे ना मेळे, आपुलेनी बळे अंगवले जिही. चळे ना ढळे, बरोबर आहे ना? कितव्या अध्यायात आहे? 12वा. कशाचं वर्णन आहे तिथं? परमात्मा स्वरूपाचंच वर्णन आहे. म्हणून हे जे परमात्मा स्वरूप आहे तिथं अजून 1-2 ओळी असतील अशाच. या स्वरूपाचं वर्णन करणाऱ्या. म्हणून हे परमात्मा स्वरूप जे आहे, हे परमात्मा स्वरूप जे आहे, भलतयाही सिद्ध आठवलेची फावे. भलतयाही सिद्ध होय ना, हा नोहे, जे नाही ना आहे, ऐसे म्हणून उपाय उपजतीची ना. जे होत नाही, मग तुम्ही म्हणाल होत नाही, मग नाही म्हणा. नाही त्यांना असं आहे, नाही आहे म्हणता येत नाही, नाही म्हणता येत नाही. मग काय म्हणायचं? काहीच म्हणता येत नाही. ते आमचे गुरुजी गोष्ट सांगतात, माझ्या बाबाला हे म्हणू नये, माझ्या बाबाला ते म्हणू नये. ते रक्षाबंधनची गोष्ट. हा इडापिडा टोळणी माझ्या बळीचे राज्य येऊ. असू दे, मी काय दृष्टांत सांगत नाही आता. कशा करता परमात्मा स्वरूपाच्या परमात्मा स्वरूपाला काही बोलता येत नाही. जे भलतय आहे आणि ते परमात्मा स्वरूप जे आहे स्रवे ना द्रवे, ते सावयव नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुण नाही. जेथ नेनिजती रसगंध, तिथं रस नाही आणि गंध नाही. कारण रस गंध हे गुण आहेत आणि हे गुणाच्या पलीकडचं आहे. गुणात असेल तर मग ते गुण म्हटलं की त्यांना विकार आहे, नाश आहे, सर्व काही आहे.
परमात्मा स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारचा गुण नाही, नामरूप संबंधू, जाती क्रिया भेदू, हा आकाराशीची प्रवादू, वस्तूशी नाही. म्हणून जेथ नेनिजती रसगंध, ज्या ठिकाणी अन्नाप्रमाणे रस नाही, फुलाप्रमाणे गंध अनुभवास येत नाही. म्हणजे अन्नाप्रमाणे रस नाही बरं का, आणि फुलाप्रमाणे गंध नाही. परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर तिथे रस रूपताय, आनंद रूपताय, असं ते परमात्मा स्वरूप आहे. आणि भलतयाही सिद्ध म्हटलेलं आहे. कोणाला सुद्धा ते सिद्ध आहे. स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, पशु असू द्या, पक्षी असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, सगळ्यांच्या जवळ हे परमामृत आहे आणि सिद्ध आहे. म्हणजे ते काही प्राप्त करायचं नाही, प्राप्तच आहे. नित्य प्राप्ताचीच प्राप्ती आपल्याकडे सांगितलेली आहे. साध्य जे असतं, कर्माची फळं काय आहेत? प्राप्ती, नाश, विकार आणि संस्कार. परमात्म्याची प्राप्तीमध्ये प्राप्ताचीच प्राप्ती आहे का नित्य प्राप्ताची प्राप्ती आहे का अप्राप्ताची प्राप्ती आहे? नित्य प्राप्ताची प्राप्ती. भ्रमामुळे परमात्मा प्राप्त आहे असं वाटतो. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी संसाराचा नाश करायचा का नित्य निवृत्ताचीच निवृत्ती आहे? निवृत्ताचीच निवृत्ती आहे. कोणताही विकार परमात्मा स्वरूपामध्ये नसल्यामुळे कर्म तिथं चालत नाही. विकार नाही, संस्कार नाही. स नित्योपलब्धी स्वरूपोहम आत्मा असं म्हटलं आहे. आत्मा हा नित्य उपलब्ध आहे, प्रत्येकाचं स्वरूप आहे. त्याच्यामुळे जे भलतयाही सिद्ध म्हटलेलं आहे. फक्त आठवलेची भावे, कोणी असू द्या त्याला ते सिद्धच आहे, त्याच्या जवळच आहे. फक्त आठवण करून द्यावी लागते. साधू संत काय करून देतात? आठवण करून देतात. शब्द काय करून देतो? आठवण करून देतो. म्हणून बाप उपयोगू वस्तू शब्दू स्मरणदाने प्रसिद्धू म्हटलंय. तो स्मरणदान करतो फक्त, बाकी काही नाही. आहे त्या स्वरूपाचं आपल्याला स्मरण करून देतो. म्हणून आठवलेची भावे असं म्हटलेलं आहे. संतांनी आपल्याला आठवण करून दिली, भगवंताने आठवण करून दिली शब्दाने, की भावे त्याचा विस्तार होतो, आपल्याला त्याचा आनंद घेता येतो. आणि फल काय प्राप्त होतं ते फल पुढच्या त्या ठिकाणी ओवीमध्ये ज्ञानोबाराय सांगतात. जयाची गोठीची ऐकत खेवो, आघवा संसार होय वावो, बळिया नित्यता लागे येवो आपण पेया. आठवलेची फावे आणि पुढे त्याचं फळ काय प्राप्त होतं? जयाची गोठीच ऐकत खेवो, त्या परमामृताची केवळ गोष्ट नुसती एकदा ऐकली, त्या परमामृतासंबंधी ऐकलं तर आघवा संसार होय वावो, सगळा संसार काय होतो? मिथ्या होतो, निवृत्त होतो संसार. आणि पुढे काय होतं मग? बळिया नित्यता लागे येवो आपण पेया, आपल्याला बलवान अशी नित्यता, दृढ अशी नित्यता जीवाला प्राप्त होते. कधी? त्या परमामृताची नुसती गोष्ट ऐकल्यानंतर. भगवंताच्या मुखातून येणारं जे वाक्य आहे त्या वाक्यामुळे प्राप्त होणारं परमामृत आहे. आणि ते परमामृत, त्या परमामृताची नुसती गोष्ट ऐकली, ऐकल्याबरोबर काना वचनाचे भेटी, सरिसाचे पै किरीटी,
वस्तू होऊन या उठी. हा, भगवंताच्या मुखातलं वाक्य ऐकलं, संतांच्या मुखातलं वाक्य ऐकलं की अनादिकालापासून जीवदशा भोगत असलेला जीव, संसार भोगत असलेला जीव, संसाराचं दुःख भोगत असलेला जीव, पण नुसतं ऐकल्याबरोबर तो संसार जो आहे तो काय होतो? मिथ्या होतो, खोटा ठरतो आणि आपल्याला आपली दृढ अशी नित्यता त्या ठिकाणी प्राप्त होते. योग ज्ञाने पैसता येणेचे सत्कर्मे आशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. ऐकल्याबरोबर संसार मिथ्या होतो. मिथ्या होतो का? आहे संसार मिथ्या? मिथ्याच आहे, फक्त कळत नाही, वाटत नाही. पण भगवंताच्या मुखातले शब्द ऐकले की वाटायला लागतो. ज्ञानेश्वरी ऐकली की वाटायला लागेल हळूहळू. गीता ऐकली की वाटायला लागतो. आणि मग सर्व त्या ठिकाणी संसार जो आहे, आता संसारामध्ये मी, माझं म्हणा, अज्ञान म्हणा, हे सगळं संसारामध्ये येतं. जसं दोरीचं ज्ञान झाल्यानंतर दोरीवर बसलेला जो सर्प असतो तो राहतो का? तो काय होतो? मिथ्या होतो. हाती घेतलिया माळा फिटे सर्प भासाचा कंटाळा तैसा माझेनी बोधे टवाळा नागवे जो. बरोबर ओवी आली बघा. पडली होती माळाच, पण दिसला जाताना त्याच्यावर साप. डोकं फुटलं, गुडघे फुटले आणि मग ते प्रकाश घेऊन त्या ठिकाणी पाहण्याकरता गेले. गेल्यानंतर पाहिलं तर हातात घेतली. हाती घेतली या माळा फिटे सर्प भासाचा. सर्प भास झाल्यामुळे जो काय गुडघे फुटले होते, डोकं दुखलं होतं, आणखीन काय झालं होतं, हा कंटाळा सगळा कुठे गेला? सर्प नव्हताच, भासला होता. आपुलिया अज्ञानासाठी नव्हता थावला किरीटी. तरी आता हा आत्मज्ञानाचं शस्त्र त्याने तो नष्ट होतो. भासला कशामुळे? आपुलिया अज्ञानासाठी. नव्हता थावला किरीटी. आणि मग आता जसं दोरी घेतली हातात की सर्प गेला, तसं परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झालं. देवाच्या मुखातून गीता ऐकली, ज्ञानेश्वरी ऐकली. मग आघवा संसार होय वावो. संसार हा त्या ठिकाणी देखीजे देहीचा धर्म देही. आत्मा तो आत्मयाच्या ठाई. ऐसे देखणे ते पाही आना हाती. संसार जया गावा होऊनी ठाके आगवा. अशा पद्धतीने त्या ठिकाणी. आणि मग बळीया नित्यता लागे येवो आपण पे. आपल्याला नित्यता प्राप्त होते आणि ती बळीया नित्यता आहे. म्हणजे ती नित्यता आता कधीही न जाणारी नित्यता प्राप्त होते. आणि त्या नित्यतेमुळे काय होतं? जन्म मृत्यूची भाग हारपोने जाय निशेख. आत बाहेरी महासुख वाढोची लागे. सगळी जन्म मृत्यूची जी भाषा आहे, ज्ञानामृताचं श्रवण केल्यानंतर, परमामृताचं श्रवण केल्यानंतर जन्म मृत्यूची भाषा शिल्लक राहते का? कारण जन्म आणि मृत्यू जे आहे ते शरीराला आहे. आतापर्यंत मी देह आहे, मी शरीर आहे मानत होता, म्हणून जन्म मरण हे सगळं भोगत होता, सुखदुःख भोगत होता. पण आता भगवंताच्या मुखातून परमामृत ऐकलं, गीता ऐकली,
न जायते म्रियते वा कदाचिन, तिथल्या ओव्या. आता परमामृत आहे